जो आनंद सत्य प्रकाश आणि आजार नाम दीन झाले आणि झाले माझे अपार स्वरूप समोरावती गरुण करम ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्यचंद्र वरुण सर्वज्ञानी जयानना मुनी हृदय ज्याचे करती ध्यान त्याची बुद्धी पाणी मिळून ध्यावान वशी माझे त्याचे अज्ञानी माझे जगत तसा गुरुवी सर्व दिसत वैरी वैरी कायना सर्व जगत आणि स्वयं ब्रह्म विचारसे पुण्य पुण्य वैसर्व शिवाम बोध प्राप्ती कारणे वदावा राम तो विचाया महाकाम करी धनी कोणा करावेल्या कुंडली पदार्थ श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सांगा कुठपर्यंत आलता आपला मागचा झालेला विषय 13 हेडिंगचं दुसरं सांगा पूर्व पक्षाचं काय म्हणणं होतं जन्मांतर 13 शेडिंग आहे त्याच्यामध्ये दुसऱ्या खंडामध्ये आणि 13 हेडिंग मधला शेवटचा जो भाग आहे तर त्याच्यात पूर्व पक्षाच्या जे मतं मांडलेली होती कर्माने मोक्ष विषय तर त्याचं खंडन कर्माने मोक्ष विषयक मत मांडताना त्याला काय करावं लागलं होतं त्या पूर्व पक्षाला नित्य कर्म नैमित्तिक कर्म काम्य कर्म आणि पापकर्म तर यांची संगती लावावी लागली होती. नित्य नैमित्तिक कर्म केली नित्य नैमित्तिक कर्म केली तर पाप होणार नाही असं तो म्हटला होता. नित्य नैमित्तिक कर्म नंतर काम्य कर्म करू नये असं म्हटलं आणि चुकून झाली तरी इच्छेच्या अभावाने त्याची निवृत्ती होईल संकेतातल्या काम्याची. अशा प्रकाराने संगती लावून मोक्ष प्रतिपादन केलेलं आहे. कोणी कर्मवादी तो कर्माने मोक्ष मानतो त्याचा तो मोक्ष आहे. वास्तविक त्याच्या मताचं खंडन आता कसं करतायत सिद्धांती ऐका. जन्मांतराच्या कर्माचे जे फल आहे ते इच्छेच्या अभावाने होत नाही असं म्हणणं त्याचं होतं पूर्व पक्षाचं. पण ते म्हणणं युक्त नाही कारण कर्म बीजापासून 2 अंकुर उत्पन्न होतात. तुम्हाला थोडी खोली देण्याचा प्रयत्न केलेला आहे. बऱ्याच लोकांना कर्माविषयीचं बरंचसं अज्ञान असतं. तर कर्म सिद्धांतामध्ये असं आहे ज्या वेळेला प्रारब्ध जरी येत असेल बाहेर आत्ता भोगायला तरी त्याच्यात 2 अंकुर येतात. एक वासनात्मक अंकुर आणि दुसरा अदृष्ट म्हणजेच भोगात्मक. एक भोग येतो या कर्माचा भोग या भोगाबरोबर ज्या वेळेला भोग आढळतो त्यावेळेला तो भोग पापात्मक असेल किंवा पुण्यात्मक असेल दोन्ही प्रकारचा भोग असतो पुण्याचा किंवा पापाचा आणि तो आपल्या जीवनात आपण भोगत असतो पण आपल्याला संगती कळत नाही की हे कसं काय होतं असं. त्याचबरोबर दुसरा एक असतो की ज्या काळात जर तुमचा जर पुण्याचा भोग समोर आलेला असेल तर त्याच काळात तुमच्या पाठीमागच्या संचितामधून तिथं वासना शुभ असली पाहिजे म्हणूनच पुण्यकर्म घडलं. अशुभ वासना असती तर अशुभ कर्म घडलं असतं. आज आम्हाला जर पुण्याचा भोग अदृष्ट भोगा येतं त्या अर्थी पूर्व काय असलं पाहिजे शुभ कर्म म्हणजे शुभ कर्म. मग वासना सुद्धा त्या काळात शुभ होते आणि ज्या वेळेला अशुभ वासना असते त्या काळात ती अशुभ वासना म्हणजे ज्या वेळेला कर्म घडताना संचितामध्ये कसं घडलेलं होतं निषिद्ध कर्म घडलं त्यावेळेला वासना सुद्धा अशुभ वासना होती. म्हणून आज आम्हाला जो भोग आलेला आहे तो दुःखाचा भोग आलेला असतो. तर अशा प्रकारच्या 2 भोगांचा विचार केलेला आहे. बसा झाली तब्येत चांगली लय साखर खाता काय ते दुसरी नाही आली का कमी साखरवाली ती नाही आली त्या तर हे सुद्धा कशाची भोग आहे तर कर्माचे भोग आहे. आपला विशेष खूप चाललेला कर्माचा भोग आहे त्याला काय करता तर त्याच्यावरले 2 अंकुर हे जर तुमच्या लक्षात आले तर मग असं का होतं हे लक्षात येतं. आता त्यातला एक पुरुष प्रयत्नाच्या अधीन आणि प्रयत्नाच्या अधीन नसलेला असे 2 प्रकार बाहेर पडतात. काही गोष्टी लोक म्हणतात सुद्धा लौकिकामध्ये काय तुम्ही ते प्रारब्ध घेऊन बसले कष्ट करावं आणि कष्ट केल्यावर पैसे मिळतात. पण बाबा
कितीही कष्ट केलं तरी जेवढे मिळायचे प्रारब्धाने तेवढेच मिळतात. अधिक करायचा प्रयत्न केला तर फुटाणा वाढवून ठेवतील जास्त, असा विषय. म्हणून प्रारब्धात जितके पैसे मिळतात तितकेच मिळतात, काय फरक नाही पडत ते. कारण त्याला जाण्याच्या वाटा बी आहेत ना, असं नाही ना नुसतं मिळवायची, तर त्याच्या जाण्याच्या वाटते. मग त्या कसं काय बरं असं झालं असेल, कसं काय गेले बरं पैसे, गेले प्रारब्ध. कारण ते एक्स्ट्रा पैसे राहत नाही, जेवढे आहेत तेवढेच राहतात, एक्स्ट्रा अजिबात राहत नाही. चला पुढे. म्हणजे कर्मबीजापासून जे 2 अंकुर उत्पन्न होतात हा. त्यातला एक अंकुर असं आहे तत्सदृश्य कर्म करण्याची वासना, हा. आणि दुसरा अंकुर आहे पाप पुण्य अदृष्ट. हा शुभाशुभ शुभाशुभ म्हणजे शुभ वासनेपासून किंवा अशुभ वासनेपासून जे शुभ कर्म किंवा अशुभ वासनेपासून जे अशुभ कर्म निर्माण होतं, आणि धर्मापासून पाप पुण्याची सुखदुःखाचा भोग होतो. आता त्याच्यात अशुभ वासना जरी असेल तरी ती सत्संगतीने जाऊ शकते असं त्यांनी सांगितलं. एवढ्या अंशामध्ये पुरुष प्रयत्न सफल आहे. भोग देण्यामध्ये प्रारब्ध प्रबल आहे. तुम्हाला जे मिळणार आहे तेच मिळणार, अजिबात कमी नाही पडणार. तो जो भोग येणार आहे येणारच आहे. तो महाराज असो आणखीन कोणी असो, काही दे. महाराजाचे सुद्धा ऍक्सिडेंट होतात का नाही. महाराजांचा कसं काय पाय मोडावा, महाराजांचा पाय मोडू शकतो, कारण जर प्रारब्धात असेल तर. नसेल तर नाही होणार. कोणी एखादा म्हणत असेल, पहा आम्ही भगवंताची सेवा केली म्हणून भगवंताने आमचं शरीर आयुष्यभर व्यवस्थित ठेवलं, तर हे भगवंतानी नाही ठेवलं, तुम्ही कुणी ठेवलेलं आहे ते त्याच्याच प्रारब्धाने ठेवलेलं असतं, त्याचा त्याच्याशी काही संबंध नसतो. पण साधारण अज्ञानी लोक जे आहेत ना, ते अशा प्रकारची चुकीची संगती लावतात. तर जे भोगायला येईल ते प्रारब्धाने खुशाल बिंदास्त राहा. प्रारब्ध जसं ठेवेल तसं तुम्हाला राहावं लागेल. त्याचा देवावर रुसोनिया काय देवावर ठेविले आनंद ते तैसेचे राहा, चित्ती असो द्यावे समाधान. आणि एका ठिकाणी म्हटलं ना, रुसोनिया काय देवावर, असंही म्हटलं तुकोबराने एका अभंगात. तर बरेचसे लोक काय वेळेला देवावर रुसतात. देवावर का रुसले, देवाने असं करावं का, आम्ही एवढी भक्ती करतो आणि देवाने असं करावं का. अरे त्याचा आणि त्याचा काही संबंध नाही. आता तुम्ही जे भक्ती पुण्य कर्म काय केलेलं असेल ते संचितामध्ये तुमचं जाऊन पडणार आहे. मग त्याच्यात काय होईल, जे फल मिळणार आहे ते फल येणार आहे तुम्हाला, तर ते नंतर येणार आहे भोगायला, आता त्याचा काही संबंध नाही. म्हणून जे काही होतं आणि एकदा हे जर कळालं की त्याच्या डोक्यातलं ते साफ होईल, गणितच निघून जातं. काय झालेलं आहे, कितीतरी शुभ घटना घडतात आणि कितीतरी अशुभ घटना घडतात. हरिभक्ताच्या जीवनामध्ये सुद्धा कितीतरी अशा घटना घडलेल्या दिसतात तुम्हाला. अहो चोखोबा महाराज त्या मंगळवेड्याच्या बांधकामात गौंडी काम करायचे ते, आणि त्यावेळेला त्याच्यात गाडले गेले आणि त्याच्यात गेले, असं करावं का देवाने. आणि चोखोबा महाराजांकडं याला जाऊन तिथं त्यांच्याबरोबर जेवायला त्यावेळेला त्यांना नाही बरं वाटलं. मग भक्ताचं रक्षण करायला पाहिजे का नाही. मग त्या मंगळवेड्याच्या ह्याच्यात चोखोबा महाराज कसे काय गेले, ते प्रारब्ध आहे. शरीराचं प्रारब्ध भिन्न असतं आणि ते आपण करून ठेवलेलं आहे पूर्वी. ज्याने ज्याने जसं कर्म केलं तसंच भोगायला येतं, दुसरं भोगायला येत नाही. म्हणून ज्या वेळेला हे चांगलं कळतं तेव्हा देवाचा आणि कर्माचा कसा संबंध लागलेला हे कळेल आपल्याला. नाहीतर मग चुकीचा संबंध लावून बसलेत लोक. मग काय काय वेळेला भक्ती करतात आणि भक्ती करतानाही परत आणखीन काय करतात, असा चुकीचं लक्षात आल्यावर सोडून देतात. ते बरेच लोक गळ्यातल्या माळ्या काढून टाकतात. असं करावं, त्या माळेचा आणि त्याचा काही संबंध नाही. आता तू जर केलं ते आता चांगलं कर्म केलं ते तुला नंतर शुभ कर्माचे भोग. जर भोगण्याची इच्छा असेल, भोगण्याची इच्छा वेदांतांनी ठेवलीच नाही, कारण हे शुभ असो नाही तर अशुभ असो हे फार वाईट आहे. हो, शरीराला येणं हेच वाईट आहे. याच्यात काय थोडी पीडा आहे का या शरीरात राहणं आहे. येण्याचे शरीरे शरीरा येणे सरे किंबवणा हेर झारे चिरा पडे, माऊली म्हणतात तसं. आणि ते तत्वज्ञानाने होतं. पण हे लक्षात ठेवा. चला, कर्माचे 2 प्रकार सांगितले. एक म्हणजे प्रारब्ध कर्माच्या अंतर्गत भोगात्मक अंकुर आणि वासनात्मक अंकुर. तर आपला पुरुष प्रयत्न कोणत्या अंशामध्ये सफल आहे, प्रवृत्ती वासनेवर विजय मिळवता येतो. आणि म्हणून तर मोक्ष होऊ शकतो ना, नाहीतर जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. आमची तर जन्माची वासना कधीच निवृत्त नाही होणार, सारखी अशीच राहील.
मग ते म्हटले नाही, तुम्ही असं करा, शुभकर्म करा, शुभ विचार ठेवा, गुड थॉट्स. एक संप्रदाय आहे ना, हॅपी थॉट्स. हॅपी थॉट्स काय, तर हॅपी थॉट्स ठेवा. आम्ही म्हणलं हॅपी थॉट्सच ठेवा, पण हॅपी थॉट्स नामस्मरणाशिवाय होणारच नाहीत तुमचे. भगवंताचं भजन करा, भगवंताचं भजन केले काय सगळ्यात श्रेष्ठ. देवाचं भजन करावं, नामस्मरण करावं, सगळ्यात भारी. जे अवांतर विचार करत बसलो ना डोक्यामध्ये, ह्याच्यापेक्षा देवाचं भजन कितीतरी भारी. आणि ते आपाप तुमच्या वासनेचे नाश करेल. वासनेचा नाश म्हणजे आपाप, जर अशुभ जरी असेल तरी त्याचा नाश होईल, शुभ असेल तर वृद्धी होईल. म्हणजे अशुभ वासना असेल तर सत्संगतीने तिचा नाश होऊ शकतो, आणि शुभ वासना असेल तर ती दृढ होऊ शकते, दृढ होते, वृद्धिंगत होते, अधिक होते. पूर्वीची शुभ आहे आणि आताही शुभ झाली. चला पाठाला येऊन बसले तरी काय होईल, शुभ वासना. आणि जर समजा चुकून प्रारब्धात खराब वासना असेल आणि पाठाला आला तरी तिचा नाश होईल आणि शुभ वासनेची उत्पत्ती. मागची काही जर शुभ वासना असेल आणि तो जर वाईट संगतीत गेला तर ती सुद्धा वाईट होऊन गेल्या वेळेस चांगल्या प्रकारचे उदाहरणं दिलेले आहेत. जे पाठाला नव्हते त्यांनी मागच्या पाठातलं काय दिलं युट्यूबवर आहे, गेलेलं ते ऐकून पहा, त्याच्यामध्ये टाकलेले. म्हणून पुरुषाच्या इच्छेने आणि साधन सामुग्रीने, बाबांनी जे उदाहरणं सांगितले, म्हणून पुरुषाच्या इच्छेने आणि आमच्या गुरुजींचे गुरुजी, अण्णांचे गुरु बाबा, त्याने मी ते उदाहरणं सांगायची. बरं, गेल्या वेळेस सांगितलेली उदाहरणं टाकलेली ऐका. पुरुषाच्या इच्छेने आणि साधन सामुग्रीने म्हणजे सत्संगतीने, भक्तीने, नामस्मरणाने दुष्ट प्रवृत्तीचे हेतू, दुष्ट वासना तिचा सुद्धा नाश होऊ शकतो. दुष्ट वासना तिचा नाश. आता काय आहे बरं का, एका जन्मात लगेच काम होत नाही. बहुणाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिति महात्मा सुदुर्लभ. तुम्हाला महात्माच बनवायचं म्हणजे देवच बनवायचं, तुम्हाला जीव कोटीतून बाहेर काढायचं. मग काय म्हटले, लगेच होईल का, लगेच नाही होणार. तर त्याला लगेच होत नाही असं नाही, होतंय ते, परंतु त्याला हळूहळू 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 एकाच वेळेला इतका मोठा किती जन्मापासून वासना बाळगल्या, करोडो जन्मापासून, आणि एका जन्मात नाशाची इच्छा केली. हे वाईट नाही, इच्छा करा तुम्ही चांगली, पण एका जन्मात व्हायला शक्य नाही. कारण त्या मनामध्ये अनेक प्रकारचे शंका, संशय, विपर्य, तर्क हे सगळे राहतात. म्हणून ते एकाच काळात नाश नाही पावत, प्रक्रियेमध्ये मात्र जाते. जसा डागाळलेलं सोनं सोनाराने त्या भट्टीत टाकलं, डागाळलेलं होतं ना, लगेच नाही, अग्नी जसा जसा लागतो तसं ते सोनं शुद्ध व्हायला लागतं. तसाच आहे ज्ञानाग्नी भस्मसात करिते कुरुते तथा यथैधांसी समित अग्नीर भस्मसात कुरुते अर्जुना. भगवद्गीता सांगते ना. तर ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा. ज्ञानरूपी अग्नी एकदा लागला की तुम्ही शुद्ध व्हायला लागतात. आपल्या चित्ताची जी शुद्धी आहे ते किती जन्म जरी ऐकलं, म्हणजे बाकीचं अवांतर ऐकलं तरी चित्त शुद्ध होणार नाही. आणि नक्की तेच ऐकलं, कारण कशाचा कशाशी नाशनाशक भाव आहे ते कळावं लागतं. कशाच्या द्वारे कशाचा नाश होतो. तुमच्या अज्ञानाचा नाश कशाने होईल, केवळ ज्ञानानेच होतो. म्हणून हे ऐकल्यानंतर चित्तशुद्धीची प्रक्रिया ही तितकी तेज होते. जसं नामस्मरण आहे ना, तसंच हे पाठ सुद्धा ज्ञान जे आहेत ना ते इतके मोठं काम करतात ना की तात्काळ हृदयाचं परिवर्तन करण्याचं काम या ज्ञानामध्ये ऐकल्यावर परिवर्तनच होतं त्याचं. चला सांगा. भोग देण्यास बलोत्तर जे कर्म आहे याचा भोगापासून नाश होत नाही. केवळ कर्माचरणाने किंवा इच्छेच्या अभावाने त्याचा नाश होत नाही. तो काय म्हणला होता पूर्वपक्ष, काम्य कर्म केलं आणि संचितात पडलं, पण आम्ही इच्छाच नाही केली की आम्हाला ते भोगायलाच नको. शुभ कर्म आहे हो, म्हणजे यज्ञाधिक कर्म केलं, शुभ केलं आणि त्याचं फल आहे. म्हणजे काय फल केलं आहे, गृहीत म्हणून उदाहरण घेतलं आपण. एखाद्या व्यक्तीने शुभ कर्म केलं, म्हणजे काही शुभ कर्म केलं, किती केलं म्हटले तर त्याला विमान प्राप्त होणार. विमानाला किती पैसे लागतात, 1000 कोटी. 1000 कोटीचं विमान. ते म्हणजे आम्हाला आता इच्छाच नाही राहील. तर 1000 कोटीवर पाणी ओतलं का नाही त्याने, पण असं होणार नाही. कारण तुमच्या इच्छेवर हे गणितच अवलंबून नाही. जर तुम्ही शुभकर्माची इच्छा टाळली ही गोष्ट ठीक आहे, पण जगातल्या 99% लोकांना दुःख भोगावं असं वाटतच नाही. मग त्यांनी बी तेच केलं. ते म्हटले आम्हाला दुःख भोगावं अशी इच्छाच नाही.
मग आपोआप दुःखाचा असं होईल का? असं नाही होत. जसा सुखाचा नाश होत नाही तसा दुःखाचाही होत नाही. नाहीतर मग लोक याच्यातून पळवाटा काढतील. भगवंताच्या कायद्यात कुठेच पळवाट नाही, लौकिकातल्या कायद्यात असू शकते. चला, प्रारब्धातील शुभाशुभ कर्मामध्ये जे प्रवृत्ती होती ते जुने संस्कार तेवढ्या अंशात पुरुष हा प्रयत्न करू शकतो. आणि जे धर्माधर्म कर्म आहे त्याच्यात मात्र त्याला हे नाहीये. हा म्हणजे धर्म अधर्म म्हणजेच पाप आणि पुण्य. धर्म या पदाचा अर्थ पुण्य असा होतो. लौकिकामध्ये पुष्कळ धर्माधर्म वापर. धर्म या पदाचा अर्थ पुण्य असा आहे आणि अधर्म या पदाचा अर्थ पाप असा आहे. मग तुम्ही धर्माने वागा असं तुम्हाला म्हटलं म्हणजे कशाने वागा? पुण्य कर्म करा. पुण्य कर्म करावं ही वेदाची आज्ञा आहे. विहित कर्म त्याला शास्त्र म्हटलं. विहित म्हणजे याचा अर्थ चांगलं, दान, पुण्य, गरिबाला मदत. हे पुण्यकर्म झालं का नाही? एखादा अनाथ आहे त्याला मदत, त्याला खाऊ घातलं, कोणाला कपडे नसेल त्याला कपडे. लोक ज्याच्याकडे लय कपडे त्यालाच दान करतात. त्याला काय कपड्याची गरज आहे? तेव्हा कोणाला कपड्याची गरज आहे? एखादा कपडा नाही हो अंगावर तर त्याला दिला तर चांगली गोष्ट आहे ना. बाकीच्याचं काय असलं नसलं त्याचा काय विषय नाही. तेव्हा ज्याला म्हणतात पुण्यकर्म मग हे त्याच्यामुळे हे करायला शास्त्राची आज्ञा आहे. विहित कर्म करावं, निषिद्ध कर्म करू नये. चला, प्रारब्धाची हे दोन अंश ज्याला माहीत नाहीत, त्याचं यथार्थ ज्ञान ज्याला नाही, ते आपापसात असे भांडत असतात का म्हणजे कर्म श्रेष्ठ आहे का प्रयत्न श्रेष्ठ आहे असे त्यांचे वाद होत असते. चालूच आहे लौकिकामध्ये. त्याने काय टाळ कुटत बसले, टाळ कुटणाऱ्यांनी देश बुडावला असे म्हणणारे काय आहेत बरं. म्हणजे काय म्हणजे राजकीय लोक अशा प्रकारची भाषा करतात, विधान. ते टाळ कुटणाऱ्यांनी देश बुडावला. अरे देश नाही बुडावला, तुला टाळाची किंमतच कळाली नाही तर तुला त्याचा अर्थ जर कळाला असता तर तू सुद्धा वाजवलास. तुझ्याकडे तितकं पुण्यच नाही तर काय करणार. तर त्याच्यामुळे निषिद्ध कर्माचरण टळलं, निषिद्धातून तो बाहेर आला, विहित कर्म करतो. म्हणून आमचा वारकरी विहित कर्म करतो, युक्त कर्म करतो. जेवढं करायचं तितकं कर्म केलं, चांगलं कर्म केलं, भ्रष्टाचार केला नाही. मग हे देश बुडवणं म्हणणाऱ्यांनी भ्रष्टाचार केला का नाही? चला, अज्ञानी जीवास कर्मफल भोगल्याशिवाय संपत नाही. पण ज्ञानास मात्र म्हणजे जो ज्ञानी आहे त्याला कर्म वाचून ते संभवतं. अज्ञानाला भोगनाश टळत नाही. ज्ञानाला टळला. ज्ञानाला कसं काय टळला? ज्ञानाला भोगनाश कसा टळला? मानत नाही, त्याच्यामुळे टळलेला. म्हणजे असं आहे, भोग ज्ञानावरती बी येऊन आदळला. जो प्रारब्धाचा भोगात्मक अंकुर आहे तो ज्ञानावर येऊन आदळला. पण भोग आदळल्यावर त्याच्यापासून काय व्हायला पाहिजे? समजा निषिद्ध कर्माचा ज्ञानाच्या जीवनात अंकुर येऊन त्याच्यावर आदळला म्हणजे त्याचा पाय मोडला. आपलं एकच उदाहरण ठेवू, त्या ज्ञानी पुरुषाचा पाय मोडला तर हा भोग आला का नाही? भोगायला आला. आणि ते म्हटले मग भोग आला पण भोगाबरोबर काय यायला पाहिजे? निषिद्ध आहे म्हणल्यावर दुःख यायला पाहिजे. तर त्याला दुःख वाटत नाही. म्हणून त्या अंशात ज्ञानी बलवान ठरला. त्यासाठी काय झाला? मोडतात, सगळ्या दुनियाचे मोडतात, आपले सुद्धा मोडले आणि प्रारब्ध कर्मानुसार मोडला. अहो म्हटलं मग जसा अज्ञानी जीवाला दुःख भेडसावतं तसं त्यांना भेडसावणार नाही. कारण अज्ञानाची सगळीच परंपरा सुरू झाली पुढं. नुसता पाय मोडला असं नाही, पैसे गेले, आणि सगळी गैरव्यवस्था झाली, हे सगळे दुःख चालू होतात त्याचे. पण ज्ञानी पुरुष हा म्हणतो की झालं काय प्रारब्धाने झालं ते झालं, होईल ते होईल. आमच्या बाबांचं सांगतो तुम्हाला. पूजनीय वागचौरे महाराज ज्या वेळेला इकडे गेले, साखरेवरूनच सांगतो, त्या बाबांची साखर, त्यांना साखरेचा आजार होता आणि ते प्रवचन करायला बसले तर त्या शेवऱ्यामध्ये प्रवचनाला बसले तर ते प्रवचन करता करता साखर वाढली. हे लोकांना माहितीच नाही. बाबांनी एका ठिकाणी जाऊन दह्याची वाटी खाल्ली. त्या आईसाहेबांनी साखर टाकून दिलं, त्यांनी हाणली. हाणल्यावरती ते साखर वाढली, 600वर गेली आणि झाले बेशुद्ध. प्रवचनात बेशुद्ध झाल्यावरती त्यांना ते आता माहीत होतं त्यांच्या दत्ता शेटना. त्यांनी उचललं, आपलं घेऊन गेले दवाखान्यात, ॲडमिट केलं.
आणि मग त्याच्यानंतर ज्या वेळेला जागेवर आले, शुद्धीवर आले, त्यावेळेला प्रवचन करत होते. अशा बेशुद्ध अवस्थेत प्रवचन चालू होते. आणि नंतर चांगले शुद्ध आले म्हणते, इकडे कुठं आणले पोरांना? ते म्हणते दवाखान्यात. का आणलं? ते म्हणते बाबा तुमची साखर वाढली, तुम्ही बेशुद्ध झाले. बेशुद्ध झालं म्हणून काय झालं तेव्हा? बेशुद्ध जरी झालं तरी दुःखाचा भोग लागला का? बेशुद्ध होणे दुःखाचा भोग नाही का? दुःख म्हणजे त्याच्यात ते कर्माचा भोग आलेला आहे त्या शरीराला, पण तरी सुद्धा काही नाही. हे साधूची जिवंत उदाहरणं सांगतो तुम्हाला. जीवांचा कृपा, सुख दुःख, ज्ञानाचा उद्बोध, भक्ती प्रेमाचा कल्लोळ असं आहे. आणि त्याच बाबांची दुसरी गोष्ट, ज्या वेळेला त्या नीरा नरसिंगपूरच्या तिथं आम्ही होतो आणि तिथं त्यांना तर ताप होता अंगामध्ये पुष्कळ. आणि मग ते म्हटले स्नानाची वेळ सकाळची, ते म्हटले चला आंघोळीला. म्हटले बाबा तुम्हाला फार ताप आहे. ते म्हटले मग काय झालं? तापाचा आणि ह्याचा काय संबंध? त्यांनी केलं बाबा, स्नान केलं. ते म्हणे बाबा पण ते डॉक्टरने सांगितलंय नाही काय? अरे म्हटले मेलोत ना तर असंच ढकलून द्यायचं, असाच जाईल पंढरीला. मेलं तर तुम्ही उचलून सुद्धा घेऊन जाऊ नका, असाच जाईल. त्याला म्हणतात देहाचा भाव पूर्णतः नाश पावणं. आणि आपण इतके आसक्त होऊन राहिलेले, एक तर देहाचा भाव तर आहेच आहे, पण देह संबंधीचा भाव एवढा मोठा आसक्त झालाय तो दुःखाला कारण आहे. भोग तर येतो पण दुःख ज्ञानाला लागत नाही, अज्ञानाला. चला पुढे. ज्ञानाने कर्ता कर्म आणि त्याचं फल हे अविद्याने आत्म्याच्या ठिकाणी ते कल्पित असं मांडलेलं आहे. आणि भोग आहे, वास्तविक दुःख नाही. पण हे जीवाचा कळत नाही, कारण त्याचा देहभाव जागा असतो, म्हणून वास्तविक दुःख अस्तित्वात नाही. दुःख नावाचा काही प्रकारच नाही. काय कारण आहे तेव्हा? पण तो अज्ञानाने जिवंत होतो. म्हणजे अज्ञानाने सुखही वाटतं आणि अज्ञानाने दुःखही वाचतं. या दोन्ही गोष्टी अज्ञानाने वाचतात. काही पदार्थ मिळाला, तुम्हाला एक गाडी मिळाली 4 व्हीलर 25 कोटीची, 25 कोटीची गाडी मिळाली, किती आनंद झाला. आता असा हा अज्ञानकृत आनंद आहे. काय त्या गाडीचा आणि आनंदाचा सूत्राम संबंध नाही. येईल पुढे विषय येणार आहेत सगळे. आणि दुःखही आलं, कोणी मरतो भोग प्रारब्धाने मरतो आणि काही प्राप्त होतात. काही कितीतरी दररोज मुलं जन्माला येतात, कोण पेढा वाटतो तेव्हा, आणि कितीतरी लोक मरतात, कोण नाराज होतो तेव्हा नाही. पण तुमचा मेला म्हणून तुम्ही रडले, तुमचा जन्मला म्हणून तुम्ही हसले. माझा आहे, माझी पोरगी आहे, माझा लेक आहे, असं माझा आहे, मग रडा. कारण मी जे निर्माण केलेलं आहे ना तोच अनात्माचा आहे, म्हणजे अज्ञान मूलक असा तयार करून ठेवलेला आहे तो, म्हणून तो दुःखाला हेतू आहे. चल. अविद्या कल्पित जे कर्माधिक आहे त्याचा ज्ञानाने नाश होतो किंवा बाध होतो. त्याच्याकरता त्यांनी उदाहरण सांगितले, निद्रेत जे पदार्थ प्राप्त होतात ते प्राप्त जागृतीत आल्यानंतर दिसत नाही. त्याच्याप्रमाणे त्यांनी असं उदाहरण सांगितलेलं आहे, जसं अज्ञानरूपी निद्रेत हे कर्ता कर्म हे कल्पित आहेत आणि ज्यावेळी ज्ञानरूपी जागृतीत आल्यानंतर ते त्याला मिथ्या वाटून सांगितलं. श्लोक सांगा, भगवद्गीता कोण सांगताय? श्लोक सांगा. श्लोक. या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी यस्यां जागर्ति भूतानि सा निशा पश्यतो मुने. मुने हा जागा आहे, सतत जागा आहे. जिथे लोक झोपलेले तिथं मुनी जागा आहे, आणि जिथं लोक जागे तिथं मुनी झोपलेला आहे. म्हणजे संत आणि जीव यांच्यामध्ये एवढा फरक आहे थोडासा. जिथे जीव जागे आहेत, जीव विषयाच्या ठिकाणी जागे आहेत, तिथे संत झोपलेले आहेत. आणि जीव ज्या ठिकाणी झोपलेला आहे म्हणजेच आत्मस्वरूपाच्या ठिकाणी तिथे संत जागे आहेत. या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी यस्यां जागर्ति भूतानि सा निशा पश्यतो मुने. मुनी तिथे जागा आहे. चला. आत्मज्ञाना वाचून दुसऱ्या कुठल्याही उपायाने अविद्येची निवृत्ती होत नाही. आत्माज्ञान महानिद्रा द्रुंबितेस्मिन् जगन्मये दीर्घ स्वप्ने स्फुरन्ते ते स्वर्ग मोक्षादि विभ्रमः. तर दिसणारा हा संपूर्ण प्रपंच हा अज्ञानाने प्रतीतीला येतो आणि ज्ञानाने तो निघून जातो. पण हे केव्हा होईल, कसं काय निघून जाईल? आता सगळा असाच राहील. हा बाध होतो त्याचा.
ब्रह्मवेत्या पुरुषाच्या ठिकाणी प्रपंचाचा बाध होतो. बाध वेगळा, नाश वेगळा आणि अभाव वेगळा. बाध या पदाचा अर्थ मिथ्या निषेध. रज्जूवर सर्प भासला. रज्जू सर्प दृष्टांत आला ना सगळ्यांना माहिती. रज्जूवरचा सर्पाचा नाश झाला का अभाव झाला का बाध झाला? तर तुम्हाला त्या रज्जूवरचा सर्प असा दिसतोय समोर आणि तुम्ही म्हटले तर त्यांनी त्याला ज्ञान झालेलं आहे त्याचं. तो म्हणतो राहिना का राहिला तरी. अहो म्हटले चावला बिवला तर ते म्हटले तिथे सर्प नाही, तिथे रज्जूच आहे, याला म्हणावं बाध. मग त्याला प्रकाश टाकून दिला, अभाव काय झाला? अभाव झाला. आणि व्यावहारिक सर्प निघाला तर ते म्हटले आता त्याची क्रियेने निवृत्ती करा, म्हणजे त्याचा काय होईल? नाश होतो. व्यावहारिक सर्पाचा नाश होतो, प्रातिभासिक सर्पाचा तिथला बाध होतो किंवा अभाव सुद्धा होतो. ज्यावेळेला अधिष्ठानाशी तद्रूप झाला की अभाव आणि अधिष्ठानाशी तद्रूप नसताना बाध. पुढे केवळ इच्छेच्या अभावाने आता काय काय शब्द समजत नसतील तर हळूहळू कळायला लागतील. हा, एकाच वेळेला सगळे कळत नाही, पण कळल्याशिवाय राहत नाही 100%. कारण कंबरच कसायची, कास बांधून बळकट झालो कळी काळावर नीट. म्हणून तर आमचे महाराज लोक कंबरा बांधतात. का असंच गाते? का कळत नाही मला? मला का कळत नाही? मी काय माणूस नाही का? तर तुम्ही काय केलं पाहिजे? घर्षण बुद्धीमध्ये घर्षण केलं कळेल. पण याच्यापेक्षा दुसरं श्रेष्ठ ज्ञान या विश्वात कोणतंच नाही. या विश्वात श्रेष्ठ ज्ञान कोणतंच नाही. म्हणजे हे प्राप्त झालं याला अध्यात्मविद्या म्हणतात. तर तुम्हाला कोणत्याच विद्या ग्रहण करायची आवश्यकता राहिली नाही. काय विद्या मिळवणार आहे? ते पोट भरू धंदे आहेत ते. बाकी सगळे आता सांगत होतो ना अशोक महाराज पुढे गेले, यांनी उठवून आणलं मला, नको नाही तर मग तिथे ते प्रवचनाला गेलं तर ते म्हणजे महाराज चला आता आपल्या यांचं काम कावळा आले, कावळा पाहतील ते. त्या सामान्य लोकांना काय वाटतं माहिती का? हे ज्ञान म्हणजे काय? तोकडं आहे हो, तोकडं ज्ञान नाही. हे सगळ्या विश्वातला राजा आहे. अध्यात्म ज्ञान हे विश्वाच्या ज्ञानांचे राजा आहे. राजा राजविद्या राजगुह्यम बरोबर. ही राजविद्या आहे आणि ही श्रेष्ठ आहे. नित्यतम तत्वज्ञानार्थ दर्शनम एतज्ञानम इति प्रोक्तम तज्ज्ञानम यदतन्यथा अज्ञानम यदतन्यथा. भगवद्गीता सांगते. चल, केवळ इच्छेच्या अभावाने जर कर्मफल होत नाही असं जर मानलं तर ईश्वर संकल्प हा मिथ्या होईल आणि अज्ञान जीवाचा कर्म भोगाने. ईश्वराचा काय संकल्प आहे? प्रत्येक जीवाला त्याचे काय दिले पाहिजेत? भोग दिले पाहिजे. हा ईश्वरी संकल्प आहे. आता ते ज्ञानी वाजा कस काय झाला? तर तो भोग मिळतो त्याला पण तो घेत नाही, कल्पित मानतो. म्हणजे सुखदुःखाच्या भोगांना त्यांनी टाकून दिलं आणि वास्तव भोग त्याच्याही अंगावर येऊन धडकला है ना. त्याच्याही अंगावरती तो भोग आला पण त्याने तो स्वीकारला नाही आणि अज्ञानी स्वीकारतो. चल, केवळ इच्छेच्या अभावाने जर पूर्वकर्म मांडलं नाही तर सुख दुःखाची इच्छा जर केली नाही तर तशी दुःखाची सुद्धा निवृत्ती व्हायला कोणालाच इच्छा पाहिजे. नाही. ते म्हणजे कोणाला दुःख भोगावं अशी इच्छा आहे? कोणालाच नाही. पण लोकांना दुःख भोगावं लागतं. म्हणून सुखाचा भोग आम्ही काम्यकर्मात विहित कर्म केलं आणि त्यातलं ते नाकारलं आणि ते म्हणजे आम्हाला आता देवा सुखाचा भोग नको तुमचा, म्हणून त्या कर्माची निवृत्ती झाली असं होणार नाही. तर तोही येऊन आदळणार किंवा इथपर्यंत नाही. आता पुढच्या पानावर येणार आहे. पुढच्याच पानावरचा विषय नंतर पाहू. चालेल. ज्ञान वाचून दुसऱ्या कोणत्याही उपायाने याचे कर्मफलाचा अभाव होत नाही असं त्यांनी सांगितलं. हा, तर ज्ञाना वाचून कोणत्याही कर्मफलाचा अभाव होत नाही. तर ज्ञान तत्वज्ञान त्याला अपेक्षितच आहे. येतय धानसी समिद्ध अग्निर भस्मसात कुरुते तथा ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते अर्जुन. भगवद्गीता सगळ्याला प्रमाणित होतं. भगवद्गीता आहे तशी सगळी भगवद्गीता आहे. फक्त तुम्हाला मराठीत केल्यामुळे तुम्हाला असं वाटेल की प्रत्येक याला प्रमाण. ज्ञानरूपी अग्नी कर्माला नाश करतो. ज्ञानरूपी कर्माने येतय दांशी समिद्ध अग्नी भस्मसात कुरुते तथा. जसा लाकडाला अग्नी लागला तर लाकडाला जाळून टाकतो तसं कर्मरूपी लाकड ज्ञानरूपी अग्नी हा पूर्णतः जाळून टाकतो. म्हणून काय मिळवावं?
एक आत्मज्ञान तर मिळवला की काम संपलं. हां प्रारब्ध आपण बघतो हां त्यावेळेस जी वासना तयार होते आपली भोगतो त्यावेळेस. हा वासना जी तयार होते म्हणजे क्रियामान त्याच्यानंतर आपण करतो हा. किंवा नाही करत तो विषय. हां पण त्याला वेळ कसा भेटतो कारण प्रारब्धातून टायमिंग जो असतो त्या क्रियामान घडण्यासाठी कुठून भेटतो. तर आता आपला काय विषय झाला की शुभ वासना किंवा हा, अशुभ वासना वासना तयार. बरोबर आहे. पण तिची संगती सांगितलेली वासना संग परित्यागात आपलं योग वशिष्ठामध्ये हा विषय आलेला आहे. योग वशिष्ठ हा प्रभू रामचंद्रांना वशिष्ठ मुनींनी केलेला उपदेश त्याच्यात आहे. तर त्याच्यात तुम्ही जर अशुभ वासना आणि सत्संगती केली तर नाश पावते हा विषय तिथलाय बघ. नंतर विषयी जनों का परित्याग कीजिए असं म्हटलं. विषयी लोकांची संगती करू नका. जी माणसं बसले की विषयाचाच चर्चा काढतात. हां विषय म्हणजे त्या लोकांची संगती करायला नाही सांगितली. विषयी लोकांचा संग परित्याग आणि सत्संग करुणा मुदिता गुणांच्या उत्पत्त्या असा विषय दिलेला आहे त्याच्यात. आणि हे जर केलं तर तुमच्या वासनेवरती नियंत्रण राहतं. प्रारब्धात ती जसं मग तुम्ही कर्म जे करता तुमच्या दररोजच्या जाता. तुम्ही सकाळी एवढंच नाही सकाळी उठा देवपूजा करा स्नान करा ध्यान धारणा करा करता येत असेल तर. नसेल तर ज्ञानेश्वरी वाचा किंवा अजून काय करता येईल थोडाफार सत्संग करा आणि मग तुमच्या कामाला जा. तुमचे दिवसभराच्या वासना शुभ तयार झाला कारण तुमचा बॅकग्राऊंडच शुभ तयार होतो. आणि तुम्ही कोणाबरोबर भांडणं करा सकाळी सकाळी तर तुमचं दिवसभर डोक्यामध्ये किंवा खराब बोलला जर तुम्ही कोणाला सकाळी सकाळी भांडणं केली तर तुमचा दिवस बघा कसा होतो. याला कारणीभूत कोण आहे? तुमचेच तुम्ही कारणीभूत. कसं काय तयार होतं म्हणजे आपापच होतं. शुभाच्या ठिकाणी शुभ उत्पन्न होतं आणि अशुभाच्या ठिकाणी अशुभाचा भरणा वाढत चालतो. जसं तुम्हाला काय म्हणायचं ते क्रियामान जो करतो आपण त्याला वेळ कुठून येतो कारण प्रारब्ध लिखित असतं आपण म्हणतो. वेळ कुठून येतो म्हणजे दररोज सकाळी उठल्यापासून तुम्हाला हा कर्माचा पुतळा आहे. कर्म प्रारब्ध कर्म अभाव असतो का? नाही अभावी असतो काय वेळेला. त्या जसं झोपेमध्ये आहे करतो ना का? झोपेच्या वेळेला तिथं कर्म अभाव तयार होतो ना. एखादा माणूस 8 वाजताच उठला डायरेक्ट सूर्यवंशी म्हणजे सूर्य आजवर वर आल्यावर काय काय लोक उठतात त्यांना आपण काय म्हणतो असा जर उठला मग आता त्याला काय ते म्हणजे असं कसं काय त्याच्या तिथं कर्मा अभाव असल्याशिवाय कारण तो गाढ निद्रेच आहे तिथं असू शकतो. पण क्रियमान कसं घडतं तर हा कर्मपुतळा आहे. हा देहच काय आहे खंती करती कर्माची ते गावंडे गा अगाये सव्यसाची मूर्ती लावणी देहाची खंती करती कर्माची ते गावंडे. तुम्ही काही नाही केलं तरी कर्म करणार. तुम्हाला असं जर म्हटलं काय तुम्ही आज घरात कुठे जाऊ नका फिरू नका आणि असं भरून धरून ठेवलं तुम्हाला तुम्ही नाही थांबणार. तुम्ही फार झुगारून लगेच पळून जातात. म्हणजे नाही भाऊ मी नाही बसू शकत मग मी काम करणार आहे. काम करणार तर ठीक आहे काम करत राहावं. फक्त काम कोणतं करू नये निषिद्ध कर्म नाही करायचं. प्लीज कर्म करावं. जे कर्म करत राहा. कर्म बंद करू नका. नाही तर ते म्हणले आता आम्ही कामच करायचं बंद करून टाकतो पाठाला गेल्यापासून. असं नाही. काम करा पण विहित कर्म करा. कोणाला त्रास देऊ नका. निषिद्ध कर्माचरण करू नका. वाईट कर्म करू नका. हे कर्म करत राहा. मग ते म्हणजे मग ज्ञानाचं त्याचं कसं काय काय ते बी होईल. कारण हे करता करता चित्तशुद्धी रूप होते. ज्या वेळेला तुम्ही चांगलं कर्म करायला लागता ना तर चित्तशुद्धीची प्रक्रिया होते. नाही वाईट करायचं आपल्याला नाही लाबाड्या करायच्या नाही हे करायचं तर तुमच्या चित्तशुद्धीच्या प्रक्रिया अख्खा परमार्थ चित्तशुद्धीवर उभा आहे. जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत देव भेटणार नाही. म्हणजे तुम्ही देव होणार नाही. नाही करत तर मग तुम्हीच वेळ लावा. आपणच वेळ लावू राहिलो कशाला मोक्षाला. देव म्हणतो तुम्ही आत्ता घ्या. आमचे पात्र ठीक नाहीत ना. आपली पात्र जर चांगली असेल तर त्या पात्रात आपल्या जर झोळ्यात जर फाटक्या असतील तर त्याचं काय करणार आहे. म्हणून चित्तशुद्ध रूपी पात्र चांगलं झालं की देव प्रकट होतो. काही विशेष अवघड नाही. पण चित्तशुद्ध करायला जन्मच्या जन्म घ्यावे लागताय तो. कारण आणि हे संघ ओढतोच. आता तुम्ही इथे आल्यावर सत्संगती झाली तुमची. तुम्ही हेच जर तुमच्या घरी बसून राहिले 4-2 आले तर विषय काय देवाचा काढतील का.
हे देवाचा नाही काढणार. तुम्ही जिथे धंदा काम करता तिथं बी देवाचा विषय नाही चालला. कारण तिथं त्या सगळं काय चाललेलं आहे, विषयाच्या चर्चा चालू येते. विषयाच्या कसं काय काय चाललंय, कसं काय चाललंय, अशी विषयाची चर्चा. त्याच्यात बुद्धी खराब होत चालते. म्हणून मुमुक्षू लोकांनी ज्ञानपुरुषासाठी नाही विधान केलेलं हे. पण मुमुक्षूने तरी नक्कीच काय केले पाहिजे, सत्संगतीतच राहायला पाहिजे आणि सत्विचार करावे. चला, तुमचं म्हणणं आहे प्रारब्ध कसं काय होतं, आपाप घडतं, तर ते घडतंच आहे, ते घडणार आहे. म्हणजे प्रारब्ध कर्माला कारणीभूत कोण आहे, आपलं क्रियमान कर्माला. तुमचं क्रियमान चाललं, क्रियमान कर्माला मागचा प्रारब्धाचा काय आहे, वासना आहे. आणि आत्ता जे करतोय त्याला कर्म स्वातंत्र्य आहे. हा तुमचा हा एक मुद्दा आहे आणखी त्यातला. कर्म स्वातंत्र्य म्हणजे तुम्हाला एखाद्याला हाणायचं आहे असं लक्षात आहे. तुम्ही आता मी आज एक जणाला हाणणारच आहे, तर तो तुमची इच्छा आहे, तुम्ही हाणू शकता. आणि ते म्हणले मग त्याच्या पुढं काय होईल, त्याच्या पुढं फळं बघायला तुम्हीच तयार राहायचं. हाणण्याची जी क्रिया ती प्रारब्धानुसार घडणार का, होऊ शकते त्यात मलिन वासना असेल तर. मग ती प्रारब्ध भोगतो तू, क्रिया काय घडणार, क्रियामान काय घडणार. क्रियमान तेच ना, हाणण्याची क्रिया घडेल ना, वासना आली ना त्याच्यात. नाही, आता उदाहरणार्थ आपण पाठाला बसलो, हा. ते प्रारब्धानुसार बसलो. आता जे भोगतोय ते प्रारब्ध भोगतोय. अख्खं क्रियमान चाललंय त्यांचं. नाही. प्रारब्धाचा फक्त 2 भाग आला, भोग आदळला आणि वासना शुभ किंवा अशुभ आली. आणि आता कर्म कसं काढणार, तर त्याने रेटा दिला कोणत्या, शुभ किंवा अशुभ कर्माने. शुभाने रेटा दिल्यामुळं पुण्यकर्म घडलं, अशुभाने दिल्यामुळं पाप. आणि त्यांनी ते सत्संगतीत असल्यानं ते दाबलं तर ते टळलं, असं होतं. आणि वासना ही प्रारब्धानुसार झाली. हा. म्हणजे कर्म जे घडलं ते प्रारब्धानुसार घडलं. काही अंशात्मक क्रियमान कर्माला सुद्धा मागच्या प्रारब्धाचा रेटा आहे, काही अंशात्मक आहे, 100% नाही. ते तर चाललंय ना, पुरुषपर्यंत तेवढ्या अंशामध्ये सफल आहे. आणि क्रियमान घडणार आहे. पाठीमागचं जे आहे संचित कर्म, त्याच्यापासून जे संचित प्रारब्ध जो तुमच्याकडे कर्म असाल, हा, प्रारब्ध कर्म आल्यानंतर जे तुम्हाला भोगायला भेटल्यानंतर ते 2 अंकुर सांगितले. त्यातला एक वासनेचा अंकुर झाला. वासनेच्या अंकुरामध्ये एक शुभ असेल आणि एक अशुभ असेल. एक शुभ असेल किंवा अशुभ असेल. शुभ असण्याने काय होईल, तुमचं जर तुम्ही सत्संग वगैरे केलं तर त्याचे वृद्धी होईल. आणि अशुभ वासना जर असेल, ओके, आता ते अशुभ वासना झाल्यानंतर तुमच्या मनात आता तुम्हाला मला मारायचं आहे ही तुमच्या मनात वासना झाली. आणि म्हणजे हे कशामुळे झालं, प्रारब्धामुळे झालं. ओके, पण ती क्रिया करायची का नाही करायची ते झालं क्रियामान. आणि त्याला तुमचं स्वातंत्र्य, त्याला स्वातंत्र्य त्याला आहे. जीवाला त्याला स्वातंत्र्य कर्म आहे. स्वातंत्र्य करायचं का नाही करायचं, करायचं. बरोबर आहे? बरोबर आहे, याला कर्म स्वातंत्र्य. प्रारब्धाचा अभाव असतो का, म्हणजे ती क्रिया करण्यासाठी वेळ बी पाहिजे ना. अहो वेळ आहेच आहे ना. वेळ नाही कसं, तुम्हाला आयुष्य दिलं नाही का, शरीर दिलंय, आयुष्य दिलंय, आणि वेळ आहे कसं. वेळ असतो का, तुम्ही आता इकडे जरी आले नसते तरी कुठेतरी असतेच, ते आहेच. 24 तास गुंतवून नाही ठेवलं. हा, प्रत्येकाला तुम्हाला कर्म स्वातंत्र्य, शुभ करा अशुभ करा आणि तुमचे तुम्ही भोगा. आणि प्रारब्धामध्ये तुम्हाला हावर्स मध्ये एवढे हावर्स प्रारब्धानुसार बघायचे, बाकी तुम्ही तुम्हाला म्हणायचंय कर्म क्रियमान कसं घडतं, तर क्रियमान आहे ना ते कर्म स्वातंत्र्य दिलेले आहे त्याच्यात. त्याला वेळ बी दिला. हा, तुम्हाला देऊन टाकलेलं आहे, तुम्ही काय करायचं ते करू शकता. कारण त्याला बी जगत चालवायचं, त्याला जगत चालवायचं नाही. तुम्हाला जर कर्म स्वातंत्र्य नाही दिलं त्याचं जगत, ते म्हणजे आम्हाला स्वातंत्र्यच नाही, आमच्या मनाने कुठं काय केलं, म्हणून तुम्हाला कर्म स्वातंत्र्य दिलेलं आहे. आणि कर्म स्वातंत्र्याचा असा उपयोग करू नका की चांगलाच पॅक गुंतून बसलो, तर असं नाही करावं. चला सांगा पुढे. झालं का, वाचा. कोण आहे वाचायला, वाचा, सुरुवात आहे. आज हे नाही आले का, कर्मानुष्ठानकाली इथंच ना. वेदांत मतात कर्मानुष्ठानकाली निरीच्छ पुरुषाच्या कर्माचे फल त्यास होत नाही असे मानले आहे. कर्मानुष्ठानकाली पूर्वपक्षाचं मत नाही, वेदांत मत आहे. तर वेदांताच्या ऐका ना, वेदांत मतात कर्मानुष्ठानकाली निरीच्छ पुरुषाच्या कर्माचे फल त्यास होत नाही असे मानले आहे. त्याप्रमाणे ऐका, तर त्याप्रमाणे कर्मानुष्ठानानंतरही पुरुषाची इच्छा निवृत्त झाली
तर त्याला कर्माचे फळ होत नाही असे वेदांत रहस्य आहे. न जाणता हा पूर्व पक्षाचं वेगळं आहे, हे वेदांत मत आहे. नाही ना, हे पुढे म्हणले ना, वेदांत न जाणता पूर्व पक्षीचे म्हणणे आहे. ऐका ना, कर्मानुष्ठानकाली ऐका, कर्माचं अनुष्ठान ज्या काळात घडतं त्या काळात त्याला काय नाही. काय भगवद्गीता म्हणते तुम्हाला? भगवद्गीतेचा का उपदेश काय आहे? हे अर्जुना, फलाची अपेक्षा न करता कर्म कर, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. तर तेव्हा तू कर्माचं फलाची अपेक्षा न करता कर्म कर. फल तुला भोगायला जसं येईल ते प्रारब्ध पाहून जाईल काय होईल ते. पण तू काय कर, फलाची इच्छा करू नको. आणि असं जर कर्म केलं तर ते चित्तशुद्धीला कारण ठरतं. हे वेदांताचं रहस्य न कळता तो म्हणतो कर्मा म्हणजे तो म्हणतो कर्म, त्याचं तर कर्म होऊन गेलं. यज्ञादी कर्म त्याने करून टाकलेले, संचितातले काम्य कर्म करून टाकलेत. आणि देवा आता मला त्याचं फल भोगायला येण्याची माझी इच्छा नाही असं तुला म्हणता येणार नाही. कारण तू कर्मानुष्ठान काली तुला इच्छा होती. कर्माचं अनुष्ठान केलं त्या काळात तुला इच्छा होती, आता तुला भोगावी लागेल. आमचा नियम असा आहे, कर्मानुष्ठान काली निरिच्छा असेल तर त्याला कर्म फळापासून सवलत दिलेली तिथे. सवलत म्हणजे त्याला 2 फलं तयार झाली. लोहाचं काय म्हटले? उदाहरण जसं ध्रुवासारखंच ना, आधी मागणे अनुष्ठानकाली आधी मागायला दिले होते. हा, आता त्याच्यामध्ये तर तुम्हाला फळाच्या अभिलाषेने कर्म केलेलं असेल तर ते भोगावं लागल. आणि जर कर्म अनुष्ठान काळात भोगेच्छा नसेल पण कर्म काम करून केलं, हा नैष्कर्म, तर त्याला 2 फलं दिलेली. त्याचं सुद्धा फल आहे. कोणतं? पाप किंवा म्हणजे आता अर्थात तो जो फलाची अपेक्षा करत नाही तर त्याच्यामध्ये चांगलं फल पडणार आहे. पण दुसरं एक फल मिळतं त्याला चित्तशुद्धी. नंतर एरवीची कर्माने म्हणजे विहित कर्माच्या द्वारे चित्तशुद्धी हे फल मिळेल कसं काय? तर हे फळ असं प्राप्त होतं. म्हणजे वेदविहित निष्काम कर्म हे चित्तशुद्धीला कारण आहे. मग वेदविहित निष्काम कर्म तर कर्म तर घडलंच, पण तिथं फळाची इच्छा नाही केली तर ते चित्तशुद्धीला हेतू ठरलं. आणि हा म्हणतो कर्म घडल्यानंतर आम्हाला इच्छा नाही, तर असं नाही होणार. म्हणजे असं हे त्याच्यातला हा रहस्यातला भाग आहे. म्हणून वेदांत म्हणतात कर्मानुष्ठानकाली निरिच्छा म्हणजे इच्छा नाही तर त्याला फल त्यास होत नाही. हे रहस्य आहेच आहे. आणि त्याला फल नाही दिलं भगवंताने. मग आता फल नाही दिलं म्हणजे कसं काय केलं? तर ते फल प्राप्त होतं त्याला, पण ते जर तो मुक्त नाही झाला तर त्याला त्याची फलं प्राप्त होतं. आणि मुक्त जर झाला, एक पहा पंचदशीमध्ये सुद्धा हा विषय आलेला आहे. जो कोणी परोक्ष ब्रह्मवेत्ता असतो, परोक्ष ज्ञानी जरी झाला तरी त्याला कर्म लागत नाही. याचं कारण आहे कर्माचं जे चक्र आहे ना पाठीमागून येणार फार प्रचंड मोठं आहे. आज जे कर्म केलं जात आहे ना ते कर्म कितीतरी जन्मांच्या म्हणजे कोट्यावधी जन्माच्या नंतर भोगायला येणार आहे. त्याच्यामुळे परोक्ष ज्ञानामध्ये असणारा तो पुरुष तो अपरोक्ष ज्ञानाच्या जवळ जाईल अगोदर का आत्ता केलेल्या कर्म भोगायच्या जवळ आधी जाईल? तर तो मोक्षाच्या जवळ जाईल. म्हणून ते कर्म त्याला बाधत नाही, कारण तो अति जवळ मोक्ष रेखे आला केला असा तो त्या जवळ जात असतो. म्हणून असं कर्माचं हे चक्रच असं चाललेलं आहे. चला, म्हणून असं नाही म्हणता येणार तुला की कर्म अनुष्ठान झाल्यानंतर जर इच्छेचा अभाव झाला तर म्हणजे मला नाही आता ते भोगायचे, पण तुला टाळणार नाही, तुला भोगावंच लागेल. पुढे वाचा. वेदांत मतात कर्म अनुष्ठानकाली निरीच्छ पुरुषाच्या कर्माचे फल त्यास होत नाही असे मान्य आहे. बरोबर. त्याप्रमाणे कर्म अनुष्ठानानंतरही पुरुषाची इच्छा निवृत्त झाली तर कर्माचे फल होत नाही असे कर्मानुष्ठानाच्या नंतर कोणत्या कर्मानुष्ठान त्यांनी कर्मानुष्ठान करता काळी इच्छा नव्हती तर ते नाश पावे. ज्या कर्माचं अनुष्ठान करताना इच्छा होती तर ते नाश पावणार नाही, कारण तिथं कर्म करत असताना त्याला इच्छा होती. सकाम कर्माचा नाश नाही होणार. सकामचा नाश नाही होणार आणि निष्कामतेने झाला आणि मग त्याच्या फलाचा नाश निरीच्छा
पुरुषाला होऊ शकतो, पण सकामी पुरुषाचा होणार नाही. हे वेदांताचं रहस्य न जाणता त्यांनी हे उच्चालन कुठं नेऊन लावलं, कर्म त्यांनी करून ठेवलंय आणि तो म्हणतो आता त्याला, कारण ते शुभ कर्म, त्यांनी फक्त शुभ हा मुद्दा घेतला आणि शुभ कर्म आधीच करून ठेवलेले ना, आता आम्हाला इच्छा नाही, तर असं होणार नाही. तू कारण तुला शुभ कर्म करताना सुद्धा फलाची अभिलाषा होती. पुढे असे वेदांत रहस्य न जाणता पूर्व पक्षीचे म्हणणे आहे. म्हणजे आता तुम्ही पुण्यकर्म करतात, पुष्कळ लोक पुण्यवंत आहेत, करतात सुद्धा, पण ते पुण्य करत असताना त्या पुण्याचं मला सुख नावाचं फळ भोगायला यावं, कारण पुण्य वृद्धिंगत होतं. तुम्ही आत्ता 1 रुपया दान केला तर ते भोगायला येईल त्यावेळेला त्याचे हजारो रुपये झालेले असतील 1 रुपयाचे, बरं, कारण ते इतक्या पटीत वाढतं. ते व्याजासह पुण्य मिळतं. मग व्याजासह पुण्य मिळतं तर व्याजासह थोडं जर पाप केलेलं असेल आणि ते जर व्याजासहित भोगायला आलं वरले फार अवघड. हा, तर ते असं आहे. पहा, चला पुढे. कारण कर्म फलेच्छे सहित हो, अगर फलेच्छे रहित हो, कर्म आपल्या फलांचा भोग निश्चित देणार. सकामी पुरुषाला बी देतं आणि निष्कामाला बी देतं. निष्कामाच्या खात्यात जाऊन जे पडलेलं आहे तर त्यावेळेला तो, कारण तो कुठे गेला, त्यांनी ती शुभ कर्म केलेलं आहे आणि तो खात्यात जाऊन पडला. मुक्त नाही झाला तर भोगायला येईल आणि मुक्त झाला तर त्या संचित कर्माचा नाश होऊन जाईल. पण त्याच्यात जाऊन पडलं आणि त्याने जर आता कर्माच्या अनुष्ठानकाली इच्छा नव्हती आणि मग भोगण्याच्या काळात त्याने जर असं केलं, मला याची इच्छा नाही, तर ते भोगायला येत नाही, असा त्याचा अर्थ लागतो. पण कधी अनुष्ठान कर्म कधी भोगायला येणार आहे, एक पूर्ण सायकल पूर्ण झाल्यानंतर. हे लक्षात ठेवा, साधारण नाही, दुसऱ्या बी नाही, करोडो जन्माच्या नंतर. आणि तोपर्यंत हा राहतच नाही ना, कारण निष्काम कर्म करणारा हा मोक्षाकडे निघून जातो. त्याच्यामुळे त्याचे पुण्य आहेत ना ते असेच, जसा अग्नी आकाशामध्ये जिरून जातो तसे पुण्यवंताची कर्म असेच जिरून जातात. अग्नी आकाशात गेला का नाही, कुठे गेला, आकाशाला लागला का नाही लागला, तो जिरून गेला. तसा ज्ञानेची कर्म आहेत ती जिरून जातात. अशी माऊलींच्या ओव्या आहेत बरं, ज्ञानेश्वरी पाहून घ्या. वारसा हक्काने बी आहे बरं का. हा बी एक भाग सांगितलेला, जे कोणी त्या साधू पुरुषाची सेवा करतात तर त्याला पुण्य मिळतं आणि जे कोणी त्या साधूची निंदा करतात तर त्यांनाही वारसा हक्काने. पण त्याला तो ब्रह्मव्यक्ता असला ही अट आहे बरं. म्हणजे फक्त तो ब्रह्मव्यक्ता असेल तर, ब्रह्मव्यक्ता नसेल, परोक्ष ज्ञानी असेल तरी नाही, आधी जड भरतासारखा असला तरी नाही, आणि त्याला पुढचे जन्म चालू. फरक इतकाच की इच्छारहित कर्म करणारास अंतःकरण शुद्धी रूप फल होते. हे आहे अंतःकरण चित्ताची शुद्धी, हे तर आलंच. आणि इच्छेसहित कर्म करणारास केवळ स्वर्गादी भोग हे तुम्हाला डबल प्रॉफिट पाहिजे असेल तर एक काम करा. डबल प्रॉफिट पाहिजे का नाही प्रत्येक माणसाला. समजा तुम्ही एखाद्या एक दान केलं ना, तर असं दान केलं, चित्तात कोणतीच भूमिका नाही, त्याचा कुठे उल्लेख नाही, काही नाही, कोणाला सांगितलंही नाही, तर त्याचा नाव एक गुप्त दान असं आहे. आणि त्याचंच फल प्रकट होतं. म्हणजे ते फल 2 प्रकाराने काम करतं, कारण त्यांनी इच्छा नव्हती ना त्याला. म्हणजे इच्छारहित असं कर्म केल्यामुळे ते चित्तशुद्धीला हेतू ठरलं, त्याला रोकड फल म्हटलेलं आहे. म्हणजे त्या कर्माची 2 फलं मिळतात, दृष्ट आणि अदृष्ट. एक खात्यात जमा होणार आणि एक साक्षात मिळणार दृष्ट फल. म्हणून तुम्ही एखाद्या गरीबाला मदत केली, हे गेले दिले, काय त्याला काय द्यायचं तेवढं देऊन टाकलं, कोणालाच सांगितलं नाही, काहीच नाही, कुठे इच्छा नाही, कोणाला सांगण्याची इच्छा नाही, तर तुम्हाला पहिलं फल मिळालं तिथंच. कोणतं? चित्तशुद्धी. हे फल रोकड मिळालं, चित्तशुद्ध होतं. पहा, साधारण गोष्ट आहे. आपल्याला एखाद्या माणसाने एखादा पदार्थ दिला, हे जर तुम्हाला लाडू दिला, तर तुम्ही एकट्याने जर लाडू खाल्ला तर तुम्हाला आनंद वाटत नाही. तुम्ही त्याचेच काय केले, हे एक. आमचे वारकरी असेच करत राहतात, रस्त्याने एवढे लोक देतात ना
ती सगळ्यांना खाऊ घालतात. हां हे घे हे घे हे घे. याच्यामुळे आपल्याला अधिक आनंद होतो. याचंच नाव चित्तशुद्धी. तुमचं चित्तशुद्ध होतं का? तुम्ही दुसऱ्याला खाऊ घातल्यावर जास्त चित्तशुद्धी होते. आणि एकट्याने समजा लपवून खाल्ला त्यालाच कस तरी होत. दोघांना काय होतो फायदा का? ज्यांनी लाडून घात त्यालाही फायदा, बिलकुल. आणि ज्यांनी वाटलं त्यालाही फायदा आहे ना. नाही नाही वाटणाराकडूनच सांगितलं मी खरं तर. आपल्याला कोणाकडून सांगायचं आहे? दान करणाऱ्या व्यक्तीला हे चांगलं पद आहे. आपण स्वतः खाण्यापेक्षा दुसऱ्याला दिलं असं तर तोही तिथं आहे. किती आहे? कुठं तुमचं होतं काय? दुसऱ्यानेच दिलं होतं ना, ते बी द्यायची इच्छा पाहिजे ना. कोणी काही काय दिलेलं आहे? खरं तर सांगू का, सगळं आपल्याला असंच मिळालेलं. तो देव आहे तो देतोय ना. मी नेहमी सांगत असतो आपल्या लायकीपेक्षा जास्त देतोय. म्हणजे असं वाटतं आपली योग्यता नाही, पण तो आपल्याला तितकं देतो तरी सुद्धा हा चिकट बुद्धीने कोणाला देत नाही. हे विशेष आहे. कर्माने अंतःकरण शुद्ध होऊन श्रवणाधिकारे अपरोक्ष ज्ञान झाले तर त्या आता कर्माने काय होईल? चित्त शुद्ध होईल. आणि चित्त शुद्ध झाल्याशिवाय आत्मज्ञान होत नाही. ज्ञानाचा विषय आज लांब राहिला. पहिले चित्त शुद्ध. चित्ताची जर शुद्धीच नसेल तर पुढचं ज्ञान होईल कसं काय? आरसा जर स्वच्छ नसेल तर चित्र दिसेल कसं काय? प्रतिमा त्याच्यात ते म्हणतात सगळा मलिन झाला. खेड्यातली आमची घरं जी आहेत ना त्याच्यामध्ये धूर असतो, चुली असतात. आणि चुलीमध्ये आता ती दररोज पेटून त्यांचे आरसे बघा त्या महिलांचे कसे राहतात. तिथं चूल असतील तिथं आरसा जर असेल ना त्याचा काय म्हणजे काय मलिन झाला, त्याचा चेहरा नाही दिसणार. मग काय करावं लागेल? स्वच्छ करावा लागेल. होतो तो पण स्वच्छ केल्या म्हणजे हा कसं चेहरा दिसतो तसा तुमचंच तुम्हाला दर्शन झालं. याला आत्मज्ञान असं म्हणतात. तुम्हालाच तुम्ही कळाला की परमार्थ संपतो. आणि मला मी कळालो नाही तर देवदेव चालू राहिला. म्हणजे आमचा चालू बघ देवदेव करतो. आखाडा आला श्रावणात देवदेव चालू ठेवा. पण आरसे स्वच्छ करा. आरसे जर स्वच्छ नाही केले तर तुम्हाला तुमचं दर्शन होणार. आरसा कोण? चित्तरूपी आरसा आहे. प्रत्येकाकडे एक चित्त आहे आणि तो चित्तरूपी आरसा आहे. त्याला काय करायचंय? स्वच्छ. कोणता साबण लावायचा? नामस्मरण करा. नामस्मरण करा. दान पुण्य करा. एक निष्काम कर्म दिलंय ना त्याच्यामध्ये. निष्काम कर्म आणि निष्काम उपासना दोन्ही बी आहे. आणि सगळ्यांचा राजा हा पाठ आहे. आणि पाठात जेवढा कायापालट होईल ना तेवढा त्याच्यामध्ये नाही होत. बाकीच्या साधन कर्माचं अनुष्ठान केलं त्याच्याही पेक्षा पाठरूपी साबण आठवडाभर फ्रेश एका पाठाला आले तर होतं का नाही? तर तुम्हाला लगेच लक्षात येतं नाही. पण हे जर दररोज असेल तर अजून फ्रेश. सारखाच चालू असेल तर अजून चिंतन. तत्चिंतनम तत्कथनम अन्यन्यम तत्प्रबोधनम एतदेक परत्वंचम ब्रह्माभ्यासम विदुर्बुधः. बुधा म्हणजे ज्ञानी पुरुष ब्रह्माभ्यास नित्य करत असतो. म्हणूनच ते ज्ञानी. आणि जीव कधीतरी डोकावतो आणि मुमुक्षुही नित्य अभ्यास करत. आपापल्या घरी राहा पण अभ्यासात राहा. चला. कर्माने अंतःकरण शुद्ध होऊन श्रवणाधिकारे अपरोक्ष नुसतं कर्म नाही निष्काम कर्माने. तिथं नुसतं कर्म लिहिलं का? हा निष्काम कर्माने अंतःकरण शुद्ध होतं. नुसत्या कर्माने नाही होत. नाही तर नुसत्या कर्माचे परत घोटाळे झाले. निष्काम कर्म करावं म्हणजे कामना नाही. असं जर राहिलं तर चांगलं आहे. हे किती सोपे उपाय आहेत बरं. काय फार मोठा अवघड आहे असं नाही. हा निष्कामता असावी. काही लालचा नाही ठेवली त्याच्यापासून असं मिळालं. पुढे कर्माने अंतःकरण शुद्ध होऊन श्रवणाधिकारे अपरोक्ष ज्ञान झाले तर त्याच कर्माचे फल होत नाही. कर्माने अंतःकरण म्हणजे निष्काम कर्माने अंतःकरण शुद्ध होऊन श्रवणाधिकाने अपरोक्ष ज्ञान झाले. अजून एक आहे पहा. ज्या व्यक्तीची श्रवणात प्रवृत्ती होते तर त्याचं पूर्व पुण्य उदय झालेला असतो. म्हणजे त्याच्याकडे तितकं पुण्य आहे असं मानावंच लागतं. कारण त्याची प्रवृत्ती कुठं झाली? श्रवणात झाली. ज्याच्याकडे ते पुण्य नाही त्याची श्रवणात प्रवृत्ती होतच नाही. ते म्हणजे वा ते आम्हाला नाही काय कळत. आम्ही काहीच फिरकत नाही. आमचं चालू दे. हे त्याचा देवदेव कुठपर्यंत चालू असतो जोपर्यंत तेवढ्या पुण्याची उंची सापडत नाही. अहो लौकिकातल्या विद्या सुद्धा
म्हणजे शाळा महाविद्यालयात गेल्याशिवाय प्राप्त नाही होत. लौकिकातले का डिग्र्या मिळतात तुम्हाला घरी आणून देतं कोणी? तिथे सुद्धा शाळेत जावं लागतं. हे लोकांना चांगलं कळतं. पण अध्यात्मविद्येची शाळा असते हे लोकांना कळत नाही. म्हणून अध्यात्मज्ञान बरे काय अडचण तिथे काही नाही ना, फुकट आहे ना सारं, काही अडचण नाही, फक्त अभ्यास करायचा. पण लोकांची प्रवृत्तीच होत नाही. म्हणून ज्याची श्रवणात प्रवृत्ती झाली ती समजून घ्यायचं हा पुण्यवंत असला पाहिजे. त्याच्याशिवाय श्रवणात प्रवृत्ती नाही झाली त्याची. कारण श्रवण मोक्षाचं डायरेक्ट द्वार दिलेलं आहे. श्रवण हेच मोक्षाचं द्वार आहे. श्रवण हे परीक्षिती तरला, श्रवणाने परीक्षित राजाचा उद्धार झाला. श्रवण मोक्षाचं द्वार दिलं. शुकाचार्यांनी भागवत म्हणजे तत्वज्ञानाचा उपदेश दिला तिथं आणि परीक्षित राजा अधिकारी बनला म्हणून मुक्त झाला. चला तर तेव्हा अंतःकरण शुद्ध होऊन श्रवणाधिकाने अपरोक्ष ज्ञान होतं. श्रवण आदिपदाने काय काय घ्यायचं? म्हणजे श्रवण मनन, आदिपदाने मनन, निधिध्यासन, तत्व पदार्थ शोधन हे अंतरंग साधनं दिलेली. ब्रह्मज्ञानाची अंतरंग साधनं. अपरोक्ष ज्ञान याचा अर्थ आहे देव जसा आहे तसा कळाला, जाणला, अनुभवला. याला अपरोक्ष ज्ञान असं म्हणतात. अपरोक्ष म्हणजे इंद्रियांना लपवून जे ज्ञान होतं, इंद्रियांच्या द्वारे हे ज्ञान होत नाही. इंद्रियांच्या कारण हा पलीकडे आहे. इंद्रियांनी पराण्यावर इंद्रियभ्य परमणः मनसस्तु पराबुद्धे यो बुद्धे परतस्तु सहा भगवद्गीता म्हणते. हा त्याच्याही पलीकडे असणारा. मग याचं ज्ञान कसं होईल? म्हणून तिथं अपरोक्ष हे पद आलेलं आहे. तो ब्रह्मदत्ता तिथपर्यंत पोचतो. अपरोक्ष ज्ञान झालं की पारमार्थिक प्रवास संपला आणि पारमार्थिक प्रवासाने संसार सुद्धा संपवला. दोन्ही कामं झाली. नुसता संसार करणारा संसार संपतच नाही. जन्माला आला, काय करायचं तेवढा संसार केला, मेला, परत जन्माला आला, प्रत्येक परत संसाराला लागला. या जन्मात काही भोग मिळाले प्रारब्धाने, काही नाही मिळाले प्रारब्ध नाही म्हणून. पण तुमचा जन्म पुढचा मिळणार आहे त्याच्यात ते मिळतील, कारण तुम्ही इच्छा करून कर्म केलेले. म्हणून राहिलेले भोग तुम्हाला पुढच्या जन्मात भेटतील. ते म्हणले मग नंतर तुम्ही मरतात, परत दुसरा जन्म येईल, त्याच्यात आणखी त्याच्यातही तुमच्या वासना पूर्ण होणार. जगात वासना पूर्ण झाल्या असा एकही जीव नाही. सगळ्यात मोठ्या जीवाचं वर्णन केलं जातं अहो रावणाचं. आपल्या इथं धरा ना, त्या रावणाला रावणाची 7 कोटे घरी जाते शुद्ध कांचन आहे. वास्तवता आहे बरं का, कारण ती कुबेराने लंका बांधलेली होती. महादेवाने अपेक्षा केली होती, हा गेला होता तिथं पूजा करायला. हा त्याने अख्खी पूजेमध्ये लंकाच घेऊन टाकली. त्या रावणाची 7 कोटी सोन्याची घरं, म्हणजे 7 कोटी मुलामा दिलेली नाही. पायामध्ये सुद्धा सोन्याचे दगडी टाकले. पाया भरताना भिंती सोन्याच्या, पत्रे सोन्या, सगळं घर सोन्याचं, पूर्ण सोन्याचं. काय हो किती तोळं झालं, आपण हिशोब नका करू इथं. तेव्हा अशी 7 कोटी घरे सोन्याची, 80,000 बायका, कांचन म्हणजे सोनं, 80,000 पत्न्या, 1.25 लाख मुलं, 1,00,000 नातू, 1.25 आणि आयुष्य म्हटलं तर 14 चौकड्या लंकानाथा. म्हणजे चौकडी, एक चौकडी कृतत्रेता, द्वापार आणि कली, याला चौकडी म्हणतात. म्हणजे 43,20,000 वर्ष गुणवले 14, किती झालं पाहत घ्या. एवढं आयुष्य, इतकं आयुष्य जगणारा रावण, वासना पूर्ण झाली आणि सांगा ते कवडी गेली. तर आपलं काय आहे? तर आपलं का हे नाही, डोक्यातलं काढून टाका गणित. हे प्रपंचातल्या वासना भोगण्याचं, ते त्याच्यातून बाहेर गेलो तरच मोक्ष आहे, अन्यथा नाही. तर या सगळ्या जन्मांचा नाश या मानवी शरीराने करता येतो. पण हे फार मोठं आपल्याजवळ साधन दिलेलं अंतःकरण. उष्ण आयुष्य घेऊन भोगून परत कबुली दिली, दुसऱ्याचं आयुष्य घेऊन. पोराने दिलं होतं ना, त्याच्याच मुलाने दिलं होतं त्याला. ययातीची, ययाती आणि दुसरी तिचं नाव काय? देवयानी. हा, ययाती आणि देवयानी, हा त्यांची कथा आहे पुराणात आली. पण भोगून कधीच तृप्ती होत नाही. खरी तृप्ती तुमच्या जवळ आहे आणि त्याला आत्मतृप्ती म्हणतात.
पण तृप्तीकडे जे वळाले नाहीत ते विषयरूपी तृप्तीकडे वळतात. चला, इच्छारहित कर्म करणारास अंतःकरण शुद्धीरूपी फल होते आणि इच्छेसहित कर्म करणारास केवळ स्वर्गादी भोग हेच फल मिळते. म्हणजे इच्छारहित कर्म करणाऱ्याला 2 फलं मिळतात हे लक्षात ठेवले ना. कर्माचा भोग कोणालाच चुकत नाही, तो संचितात जातोच. चल पुढे. परंतु श्रवणाच्या अभावाने किंवा दुसऱ्या कोणत्याही कारणाने ब्रह्मात्मक ज्ञान झाले नाही तर त्यास इच्छारहित कर्माचाही स्वर्गादी भोग अवश्य होतो. इच्छा केली होती का त्यांनी? इच्छारहित तरी सुद्धा कर्माचा भोग होतो. याचाच अर्थ ते कर्म संचितात जाऊन पडते. आणि मग त्यांना का नाही मिळाले म्हणते तर ते म्हणले वास्तविक असं व्हायला पाहिजे होतं की इतक्या चांगली स्थिती बांधलेल्या पुरुषाला ब्रह्मज्ञान होऊन जायला पाहिजे होतं, पण येणं तेनं कारणाने चुकलं, राहिलं. हा, कुठेतरी झालं नाही ते. म्हणून काय म्हटलं त्यांनी? श्रवणाच्या अभावाने किंवा इतर काही श्रवणाच्या अभावाने किंवा इतर कोणतंही कारण लावा तुम्ही तिथे, तर त्याच्यामुळे त्याला नाही मिळालं. म्हणून मग त्याला जन्म टाळला नाही. आणि जन्म टाळला नाही पण शुभ कर्म करून ठेवलं तर म्हणजे स्वर्गाला जाईल. येईल परत खाली. स्वर्गाला गेला म्हणजे वर गेलाच, कायमचा गेला असं नाही. कारण स्वर्गातली माणसं खाली येतात. हा, तेताम भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम क्षिणे पुण्यमर्त्य लोकम विशंती एवं त्रयी धर्म मनोप्रपन्ना कथागतम काम कामालभन्ते. पुढे पावटी सरे सवेची द्रपणाची उठी उतरे येऊ लागती माघारे मृत्यूलोकात येतात. पुढे हा वेदांताचा तेव्हा सिद्धांत त्याच्यापेक्षा आहे. पुढे सांगू का, तुम्ही स्वर्गाला जाऊन आलेले आहेत. तुम्ही स्वर्गाला जाऊन आले पण तुमचं काय तिकडे जमलं नाही, कारण त्याच्याशिवाय पाठाला येऊन बसणार असं लिहिले बरं का. पुढे येणार आहे तुमच्या जे अभ्यासाला येऊन बसतात ना, हे सगळीकडून फिरून आलेले. म्हणजे काही खाली जाऊन आले, नरकाकडे सुद्धा चक्कर मारली, स्वर्गाकडेही चक्कर मारली, कुठेच पोट भरलं नाही. चला म्हटलं आपलं असं करूया, काहीतरी असं चिंतन करू की ज्यामुळे पोट भरेल. आणि खरं पोट त्याच्याचमुळे भरतं ज्या वेळेला तुम्ही देवाला आपल्याशी करतात. चलो, भोगाला नाही. पण हे स्वर्गादी भोग त्या निरीच्छ पुरुषास अवंतर फल आहे. बरोबर आहे, अवांतर फल झालं ते. त्या चित्तशुद्धी झालेलीच आहे. योग्य काली श्रवणादी घडून ज्ञानद्वारा मोक्ष होईलच. म्हणजे पुढे होईल कधीतरी, सध्या तरी त्याचं बिघडलेलं आहे. येतावता अज्ञानास ज्ञाना वाचून दुसऱ्या कोणत्याही येतावता नाहीतर अज्ञानास ज्ञाना वाचून दुसऱ्या कोणत्याही उपायाने कर्मभोगाची निवृत्ती होणार नाही. चला, तो काय म्हटला होता? कर्मभोगाची निवृत्ती होईल. अपूर्व पक्षाच्या मताचं खंडन झालं. आता प्रायश्चित्ताने संपूर्ण पापाचा नाश होतो हेही म्हणणे सिद्ध होत नाही. बिलकुल नाही. कारण की अनंत कल्पांचे जे अनंत पाप त्याचे एका जन्मात प्रायश्चित्त कसं काय होईल? किती पाप केली, पुष्कळ केली ना, आता चालले गंगेला. आता गंगेला झाल्यावर पापाचा नाश होणार नाही असं नाही आम्हाला म्हणायचं, पण तुमच्याकडे जेवढं आहे तेवढ्याचा नाही काही अंशाचा होऊ शकतो. आणि त्याच्यातही चांगलं सगळ्यात भारी सांगू का तुम्हाला, गंगा स्नानाच्याही छंदात नका पडू. भगवंताचं नामस्मरण करा. फक्त बस सकाळी करा, दुपारी करा, संध्याकाळी करा, कामावर असताना करा, चालताना करा, बोलताना बोला, हरी बोला, हरी बोला, काढता उठता बसता, हरी बस नामस्मरण करा. तर त्याच्यामुळे आपापच चित्तशुद्धीची प्रक्रिया तेज होईल आणि आत्मज्ञान प्रवेश करेल. हा परमार्थातला शेवटचा मार्ग. म्हणून सगळ्या पापाचा नाश गंगाच्या स्नानाने होणार नाही. किंवा आता तुम्ही ईश्वर नामस्मरण केलं तर ते म्हणले लगेच होईल का सगळा? तरी बी नाही होणार, कारण पापाचं अधिक्य जास्त असेल तर तुमचं नामस्मरण. त्याला उदाहरण दिलेलं आहे. गंजीला आग लागली. गंज माहिती तुम्हाला? पेंड्याची पेंड्या, ज्वारीच्या पेंड्या, कडबा, गंज लावली आणि गंजीला आग लागली. आग लागल्याबरोबर ती लगेच तांब्या घेतला आणि संध्याची पळी घेतली. स्वाहा असं टाकायला सुरुवात केली. स्वाहा. ते म्हणजे काय करताय? पाणी टाकतो. अग्नीचा विरोधी पाणी जल आहे का नाही? आहे. पण त्याच्यात किती पर्सेंटेज मध्ये टाकायचं? आता ब्राह्मणाच्या पळीने गंजीला आग लागली, विजेल का हो? पाण्याने गंजीची आग विजेल का हो?
हा शब्द बदलला आम्ही. पाण्याने लागलेल्या अग्नी विझतो. पण मग संध्याच्या पळीत पाणी नाही का? आहे, पण ती काय अल्प आहे. म्हणून अल्प नामस्मरण बहु पापाचा नाश करत नाही. आपलं पापाचं गठोडं बांधलंय मोठं आणि नामस्मरण कधीतरी असं नाही चालणार. होईल, पण मग त्याला काय करा, अग्निशामक बंब बोलवावा आणि डायरेक्ट लावला. आत्ता गेलं का नाही हो, असा अग्निशामक बंब असला तर काय अडचण नाही. चला. गंगा स्नान, ईश्वर नामोच्चारणादी जे सर्व पापनाशक साधारण प्रायश्चित्त आहे तेही अंतःकरण शुद्धीद्वारा ज्ञानाचे साधन आहे. दोन्ही कामं करतात, अंतःकरण शुद्धी करतात. आता गंगा आपण नामस्मरण करतो, त्याचा काय मोबदला मिळावा अशी तुम्हाला इच्छा आहे का? असेल तर तुम्हाला फक्त मोबदलाच मिळेल. पण तुम्ही जर नामस्मरण करतात, आमचे हरिभक्त पाठ काकडा करतात, संध्याकाळी आपला हरिपाठ असतो नियमाने. काही कोणाची इच्छा नाही आपलं यायचं, देवाचं नामस्मरण करायचं, घरी जायचं. मला नाही वाटत हरिपाठ करणारा आहे तो काही मागत असेल देवाला. कुठलाच हरिपाठ करणारा मागत नाही. तर हे तुम्हाला चित्तशुद्धी रूपी फल देणार सगळ्यात मोठं साधन. खरं तो हरिपाठ करतो, हरिमुखे म्हणा म्हणला आपला गेला, निघून घरी गेला, जाऊन झोपला, काही मागितलं नाही. ही वास्तवता आहे बरं का. पण तेच जर सकामी देवांच्या पूजा करणारी लोक आहेत ना, ते पूजा करतानाच मागून घेतात ना. ब्राह्मण काकाच संकल्प सोडून घेतात. पूजा करीशे आमक्या आमक्या पुण्याच्या निमित्ताने मिळावं म्हणून पूजा करीत, असं नाही चालत. म्हणून इथे आम्ही काय मागितलं, पांडुरंगाचे भक्त पांडुरंगाला काहीच मागत नाही. मागतच नाही असं नाही, पांडुरंगच मागतात. अख्खा पांडुरंगच घेतला. पांडुरंगाकडून काय घेणं वेगळं आणि पांडुरंगच घेणं हे वेगळं. लक्षात आलं ना? त्यालाच घेतला. हा, बाई मी विकत घेतला श्याम. अभंग नाही का? अभंग नाही तर पण तुम्हाला म्हटलं, कारण तोच घेतला श्यामाला, त्यालाच घेतलं, तत्स्वरूप झाले. पुढे म्हणून त्या पापनाशक म्हटले आहे. दुसरे असे म्हटले होते की नित्य नैमित्तिक कर्माच्या क्लेशाने संचितातील निषिद्ध कर्माचा नाश होऊन जातो. पण हेही म्हणणे बरोबर नाही. नित्य नैमित्तिक कर्म केल्यानंतर पाप पुण्य उत्पन्न होईल. तो म्हणला संचितातलं. कशालाही कशाची संगती लावली त्यांनी त्या पूर्व पक्षाने. नित्य नैमित्तिक कर्म केलं म्हणजे पापाचा प्रतिबंध होईल, पाप होणार नाही. अरे असं नाही, तू कर्म केलं म्हणतो ना. मग जर विहित कर्म केलं तर त्याचं पुण्यच उत्पन्न होईल. निषिद्ध केलं असेल तर पाप होतं. म्हणून नित्य नैमित्तिक कर्माची फलं सुद्धा पुण्यात्मक मिळतातच. चला. कारण संचितातील निषिद्ध कर्म अनेक प्रकारचे असून त्याचे अनेक प्रकारचे दुःख हे फल आहे. आता निषिद्ध कर्माच्या अनेक प्रकारचा निषिद्ध कर्मही तुझ्या संचितात आहे, मग त्याची दुःखाची फलही अनेक आहेत. म्हणून केवळ कर्मानुष्ठानाच्या क्लेशभोगाने त्यांचा फलभोग संपणार नाही. म्हणजे केवळ याचा अर्थ काहीच्या द्वारे फलभोग संपतो, पण केवळ त्याच्याच द्वारे क्लेश. कसं क्लेश माहिती तुम्हाला? थंडीच्या दिवसात माऊली ज्ञानोबरांची वारी असते. तुम्ही वारी करता, हे शुभ कर्म का अशुभ कर्म? शुभ कर्म, पुण्यकर्म आहे. आणि थंडी वाजते, हे कुट थंडी वाजायला लागली तर दिंडीत चाललेले झोपले तिथेच. तर वाघोंड्याचा मुक्काम असेल तर एकदा मी काही नेलंच नाही आणि बाहेर झोपलो आणि असा काकडलो म्हणजे ह्यालाच वारी म्हणतात बरं का. त्रास झाला का नाही? हे त्रास कशामुळे झाला? संचितातल्या जे दुःख देणारं कर्म तिथं फलीभूत झालं का नाही? पण अति तीव्र दुःख जे मिळणार होतं ते थोड्या थंडीवर भागतं, अशी त्याला संगती आहे. म्हणून तिथं सुद्धा क्लेश होतात. उन्हाळ्यात पैठणला चालले तुम्ही तर तिथे तुम्हाला त्रास होतो. एवढ्या 45°C मध्ये चालत. ते म्हणले का हो, देवाला जायचं आणि इतका त्रास व्हायचा. तर ते संचितातली कर्म तिथं बाहेर आलेली असतात, तिथं त्याचा तो फलभोग होतो. पण तेवढ्यावर संपलं का? तेवढ्यावर संपलं नाही, कारण ते अजूनही प्रचंड आहे मागं. चला.
म्हणून केवळ कर्मानुष्ठानाच्या क्लेश भोगानेच त्यांचा फलभोग संपणार नाही. बरोबर. आणखी असंही म्हटले होते की संपूर्ण काम्य कर्माने एकच शरीर प्राप्त होते, परंतु तेही बरोबर नाही. ते बरोबर नाही, कारण तेवढ्यात कसं संपल. मग अनेक शरीरांची अपेक्षा आहे. एका कर्मावर शेवटचं कर्म भोगावं आणि मग संपल कर्माने मोक्ष होईल असा म्हटला होता पूर्वपक्ष, पण असं होत नाही. चला. कारण संचितातील काम्य कर्म ही अनंत प्रकारचे आहे, त्याचा एका जन्मात भोग घडणे संभवत नाही. आता तो योग्याला होतो असं म्हटलं होता तो की योगी एकाच कालात अनेक जन्म धारण करू शकतो शरीरवी. तर योग्याची गोष्टच वेगळी आहे आणि जीवाची गोष्ट वेगळी आहे. शिवाय एका पुरुषाशी एका काली नाना शरीराने जो भोग सांगितला तो सिद्ध योग्यांपासून अन्यास नाही. बरोबर. सिद्ध योग्यास पुष्कळ तऱ्हेचे सामर्थ्य असले तरी त्यासही ब्रह्मज्ञानावाचून मोक्ष नाही. बरोबर आहे. योग्याला ब्रह्मज्ञानावाचून मोक्ष होत नाही. हा वेदांत सिद्धांत आहे. उदाहरण चांगलं म्हणतात तर चांगदेव महाराजांचं पाहून घ्या, चांगदेवांचं चरित्र. चला. अशा रीतीने काम्य व निषिद्ध कर्म टाकून जो केवळ नित्य नैमित्तिक कर्म करतो त्यास नित्य नैमित्तिक कर्माचे फल भोगण्याकरिता तसेच संचितातील शुभ अशुभ कर्माच्या फलभोगार्थ अनंत शरीरे घ्यावी लागतील. हा सिद्धांत झाला. तुम्हाला भोगायचा असेल तर सगळ्याच कर्माचा अगदी झाडाच घेतला जातो. देवाने कोणालाच खाली ठेवलेलं नाही. तर काहींना सुट्टी दिली आणि काहींना भोगायला लावलं असं देवाकडून होणार. तुम्ही जसं कर्म केलं, जसं संचितातले कर्म असतील, प्रत्येक कर्माचा झाडा होतो. आता पण त्याला मग संगती कर्माने नाही लागत. कर्माचा झाडा तुम्हाला कर्मातून मोकळं व्हायचं असेल तर संचित कर्माचा ब्रह्मज्ञानाने नाश होतो, जळून जातं संचिताचं पठार. कारण आता तुम्हाला मागाशी श्लोक सांगितले, परत नाही सांगत होता. तर ज्ञानाने संचित जळालं, प्रारब्ध भोगून संपलं आणि क्रियमान लागलं नाही. त्या व्यक्तीला लागत नाही, ब्रह्म व्यक्तीला क्रियमान लागत नाही आणि कर्माचा ऱ्हास होईल, म्हणजे कर्म संपुष्टात येतो. एरवी कर्म संपण्याची काही शक्यता नाही. तो मोक्ष केवळ वाचा अनंत शरीरे घेऊनही मोक्ष होणार नाही. तो मोक्ष केवळ अनंत शरीरे घेऊन मोक्ष होणार नाही म्हणजे कर्माने कर्माच्या राहड्यातून सुटणार नाही. कर्माचा गुंता कर्माने सुटत नाही. त्याला कर्मा बाहेर निघावं लागेल त्याच्यातून. आणि कर्माचा गुंता सुटायचा असेल तर ब्रह्मज्ञाना वाचून दुसरा उपाय 100% नाही. म्हणून सकाम कर्म अजिबात करू नका, बिलकुल करू नका. आता तुम्हाला ते म्हणले मग आता काय करायचं, मग मागू नका. कारण बऱ्याच ठिकाणी असा प्रकार तयार होतो. तुमच्या देवाऱ्यावर किती देव बसलेले आहेत, बरेच 5-25 आहेत महाराज, काय करावं त्या देवांचं. तर ते म्हणते देवांना काही मागू नका. पूजा केली तरी सगळे पांडुरंग स्वरूप आहेत असं धरून पूजा करा. एक मोठ्या देवाच्या स्वरूपात, मग ती तुमची आई असो, आणखीन कोणती आई असो, ती कोण पांडुरंग स्वरूप आहेत. आता गेले पाया बी पडले तरी पांडुरंग स्वरूप आहेत, हे सगळे देव आहेत. अशी पूजा करा. ते तुम्ही केल्यावर काय होईल, बाकीचे जे मागचे आहेत ना त्यांचा अनाधिकार असेल तर त्या देवांच्या पूजा करत राहतील आणि तुमचा अधिकार आहे तर तुम्ही सुटून जाता. हा त्यातला उपाय आहे. म्हणजे देव उचलून फेकून नाही दिले, पण सगळेच पांडुरंग आहेत असा तुम्हाला भाव निर्माण करता येतो चित्तात. हाती के पाव मी सबके पाव. चला. जसे स्वप्नामध्ये मिथ्या पदार्थ प्रतीत होतात त्यांची जागृती वाचून अन्य उपायाने निवृत्ती होत नाही, तसेच आत्मज्ञानारूप नाही आत्मअज्ञात उपाय महाराज. आत्म अज्ञानरूप जी निद्रा, आत्मअज्ञानरूप जी निद्रा, त्यामुळे जो मिथ्याबंध प्रतीत होतो त्याची आत्मज्ञानरूप जागृती वाचून निवृत्ती होणार नाही. आत्मज्ञान महानिद्रा द्रुंबिते जगन्मये दीर्घ स्वप्ने स्फुरंते ते स्वर्गवंशादि विग्रह. अशा रीतीने अधिकारी विषय आणि प्रयोजन यांची सिद्धी आहे. संपला. सद्गुरूंच्या कृपेने आपला हा दुसरा तरंग संपला आहे. म्हणजे आता दुसरा तरंग जो आहे ना तो पूर्णतः पहिल्या तरंगावर आधारित होता. तिथं
फक्त अधिकारी विषय प्रयोजन आणि संबंध याचंच विश्लेषण शंका करून इथं वाक्य घेतलेलं आहे. दुसरा तरंग दुसरा काही नाही. पहिल्यांदा जो तुम्हाला विषय सांगितला काय, ग्रंथात प्रवेश करायचा असेल तर काय कळायला पाहिजे, अनुबंध कळायला पाहिजे. अनुबंध काय आहे, अधिकारी विषय प्रयोजन आणि संबंध. अधिकारी कोण, मुमुक्षु हा इथला अधिकारी. सगळे अधिकारी नाहीत पण मुमुक्षुला अधिकारी केला. विषय काय, जीव हा ब्रह्मरूप आहे, हा विषय इथं ग्रंथात आला. तिसरा मुद्दा होता फळ म्हणजे प्रयोजन काय, तर मोक्ष हे प्रयोजन. जन्म अभावरूप मोक्ष या ग्रंथांची प्रयोजन आहेत. तर तेव्हा हे आणि या तिघांच्या मधला संबंध सुद्धा स्पष्ट झाला. याचं शंका आणि समाधानपूर्वक आतापर्यंत विषय संपलेला आहे. तर तेव्हा अशा रीतीने वाचा. पूर्वतरंगात प्रतिपादन केल्याप्रमाणे प्राप्य प्रापक कर्तव्य जन्य जनकादी संबंधाची सिद्धी आपोआपच होते. तर याचा विचार आपण आता पुढच्या वेळेस थोडा अनुवाद करताना घेऊ. चला. अधिकाधिकांची सिद्धी आहे म्हणून ग्रंथारंभ अवश्य असून सफल आहे. आता दुसऱ्या तरंगाचं रहस्य हे साखरे महाराजांनी केलेलं आहे. मूळ जो ग्रंथ होता, ग्रंथातला जो तरंग तो संपला. तेव्हा आता पुढच्या वेळेला राहिलेला विषय आपण नंतर घेऊ. कुंडली गर्धार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञाने